सकाळचं सत्र, शेवटचा दिवस, अंतिम दिवस या स्पर्धेचा जो चषक आपण इथे पाहतोय, जाणता राजा महेश भोईर यांची पूर्ण टीम, आई कुसुमाई क्रिकेट क्लब यांचा पूर्ण पाठिंबा, ज्यांच्या सहकार्यातून स्वरूपात ही आपण स्पर्धा पाहतोय. जाणता राजा मागच्या वर्षी आपण पाहिलं होतं 51,000 या स्पर्धेचं पारितोषिक होतं, परंतु यावेळेला त्यांनी काय आम्हाला अजून हा आकडा वाढवायचा आहे आणि यावर्षी आपण पाहिलं ती 1 लाखाची स्पर्धा या ठिकाणी पाहायला मिळते आहे. क्षेत्ररक्षण लाभलं गेलं आहे, पॉवर प्ले आहे, 2 क्षेत्ररक्षक आम्हाला ऑन साईडला दिसत आहेत. लॉंग ऑन आणि मिड विकेट या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलेला आहे. गेम ऑन होईल, गेम ऑन होईल दोन्ही संघांना. सकाळच्या सत्रामध्ये संदीप भोईर कडून भरपूर 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 त्या टॉप 5 मध्ये जाण्यासाठी शुभेच्छा. श्री किरण बालकृष्ण पाटील जी आपली ग्रामपंचायत आहे खारडी डोलीव, त्यांचे विद्यमान सरपंच देखील येताना वेलकम. किरणजी तुमचं देखील या व्यासपीठावरती मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. गेम ऑन होतोय, मॅचला सुरुवात होतोय, संघर्ष सुरू होतोय. टॉप 5 मध्ये जाण्यासाठी 2 संघ आमने सामने खेळणार, लढणार, झुंजणार, चेंडूपळीचा संघर्ष दिसणार. टाळ्यांचा गजर सकाळच्या सत्रामध्ये कारण फायनलचा दिवस आहे. या दोन्ही टीम साठी टाळ्या झाल्याच पाहिजे प्रेक्षक राजे हो. टाळ्यांचा वर्षाव, शुभेच्छांचा वर्षाव वातून पहिला बॉल टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज संतोष आहे, तर फेस करण्यासाठी अक्षय हा बॅटर देखील तयार आहे. गेम ऑन, फायनलच्या दिवसातील पहिला बॉल हलक्याच हाताने ढकललाय. धाव घेण्याचा प्रयत्न केला जरूर होता, तो प्रयत्न मागे सारला गेला. चांगली फिल्डिंग, चांगला एफर्ट, सुरुवात चांगली झालेली आहे. प्रत्येक गोलंदाजाला जेव्हा त्याचा कर्णधार टॉस जिंकतोय, प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारतोय, तेव्हा चांगली सुरुवात करणं गरजेचं असतं आणि ती चांगली सुरुवात मिळाली ना का माणसाचा आत्मविश्वास तो उंचावतो. पहिल्या बॉलवर पाहिलं आपण थोडासा उचली घेणारा बॉल होता, त्याला सन्मान दिला फलंदाज अक्षय याने. पाहूया दुसऱ्या बॉलवरती काय होतंय. दुसऱ्या बॉलवरती प्रहार करण्याचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक आहे, खेळाडू झेल खाली आणि दुसऱ्याच बॉलवर पहिला झटका अंबोडे संघाला. खारडी गावाचा आशीर्वाद कोसमाई आईचा, करू नका नाद खारडी गावाचा आशीर्वाद कोसमाई आईचा. अरे जाणता राजा चषक भारी जय हाय मानाचा, आहे जाणता राजा चषक भारी खारडी गावाचा. जाणता राजा चषक भारी हाय हाय मानाचा, आहे जाणता राजा चषक भारी. दुसऱ्याच बॉलवर पहिला गडी बाद झालेला आहे. 2 बॉल तर झालेत, अजूनही धावफलकाला सुरुवात झालेली नाही आहे. विकेटला मात्र सुरुवात होताना दिसते आहे. चांगली स्पर्धा, चांगल्या सहकार्य, चांगला पाठिंबा या त्रिवेणी संगमातून ही स्पर्धा आज या कुसुमाई क्रीडांगणावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. न्यू बॅटर मैदानीच्या आत डावखुरा फलंदाज पाहायला मिळतो सागर. सगळं पाहिलंय अंबोडे संघाकडून चांगली सुरुवात त्याने दिली आहे, जेव्हा त्याला लवकर मैदानाच्या आत यावं लागलंय. पाहूया आज दिवस नवीन आहे, नवीन संघर्ष आहे, नवीन चषक आहे, नवीन संघ समोर आहे. जेव्हा नवीन येतं ना तेव्हा काहीतरी नवीन करण्याचा आपल्याकडे एक संधी असते आणि त्या संधीचं सोनं करणं गरजेचं असतं. लोअर फुल टॉस चांगला खेळून काढलाय, क्षेत्ररक्षण चांगलं होईल का झालेलं आहे, कुठलीही धाव नाही आहे. बघा किती चांगली सुरुवात झालेली आहे. ज्या सुरुवातीची गरज होती ना टॉस जिंकल्यानंतर की प्रथम गोलंदाजी आपल्याला चांगली करायची आहे आणि दाखवून दिलं संतोषने. चांगला उत्तम दर्जाची गोलंदाजी, चांगल्या लाईन लेनवर चेंडू हाताले जातात. दुसऱ्या बॉल जरा शॉर्ट पिच होता, परंतु मिस टाइम स्ट्रोक झाला आणि उत्तम झेल आणि फलंदाज बाद झालाय. लोअर फुलटा इथे होता, कलेचं होतं नाही, अंगाचा वेध घेतोय, कुठली धाव नाही. बघा किती छान पद्धतीने उत्तमरित्या, ज्याला म्हणतात ना की गुणवंत गोलंदाज कसा असावा, तर सकाळच्या सत्रामध्ये म्हणेल सध्या 5च बॉल आपण पाहिले, 4च चेंडू पाहिलेत, तर संतोष सारखा असावा कुठल्या संघाकडून जो ओपनिंग करतोय गोलंदाजीची. 4 चेंडूंचा खेळ संपला गेलाय, अजूनही कुठली धाव नाही आहे. प्रेशर तर आहे अंबोडे संघावर,
पाहूया त्या प्रेशर मधून तो कसा बाहेर निघतोय. सुरेख बॉल पुन्हा एकदा तेज तरार बाउन्स पद्धतीने हा बॉल आपण पाहिलाय. कुठलीही धाव नाही. कदाचित पहिल्याच ओव्हरमध्ये पहिल्याच मॅच मध्ये आपल्याला विकेट मॅडन ओव्हर देखील पाहायला मिळेल. टाळ्या वाजतात या गोलंदाजासाठी. या मैदानाच्या आतमधून चांदीप संघाचे समर्थक देखील खुश आहेत की ज्या पद्धतीने सुरुवात झाली आहे. नाही या चेंडू देखील कुठलीही धाव नाही आहे. पहिलं विकेट मॅडन ओव्हर सकाळच्या सत्रामध्ये पहिल्या मॅच मध्ये पाहायला मिळते आपल्याला. एक षटकाचा खेळ संपला गेलाय. कुठलीही धाव नाही आणि विकेटचं पतन झालं एक. नका नाद खारडी गावाचा आशीर्वाद कोसमाई आईचा. करू नका नाद खारडी गावाचा आशीर्वाद कोसमाई आईचा. अरे हे जाणता राजा चषक वारी जय हाय मानाचा. आहे जाणता राजा चषक वारी खारडी गावाचा. जाणता राजा चषक वारी हाय लय मानाचा. आहे जाणता राजा चषक वारी खारडी गावाचा. थँक्यू यशवंत. चांगली गीतं सकाळच्या सत्रामध्ये त्यांच्याकडून पाहायला मिळतात आपल्याला. चांगले एक साऊंड सिस्टम त्यांच्याकडे नेहमीच असते. प्रत्येक या वसई तालुक्यामध्ये भरपूर ठिकाणी त्यांचा डीजेचा आवाज तुम्हाला नक्कीच ऐकायला मिळतोय. एक षटक कुठली धाव नाही. एक विकेटचं पतन ही स्थिती आहे अंबोडे टीमची. या स्थितीमधून बाहेर निघावं लागेल. कारण जेव्हा पहिला दिवस या स्पर्धेचा होता भाताने गटामधून आपण एकूण 12 संघांना प्राधान्य दिलं होतं. त्या 12 संघातून 10 संघांवर मात करून हे 2 संघ टॉप 10 मध्ये पोहोचले होते. आणि आज संधी दोन्ही संघाकडे आहे की त्या टॉप 10चा प्रवास पूर्ण करून तुम्हाला टॉप 5 मध्ये जायचं आहे. दुसरा गोलंदाजी मार्गावर आलेला आहे चांदीप टीम कडून मिस्टर जयेश. जेचा पहिलाच बॉल थोडा डाव्या एचीच्या बाहेर वळण घेतोय. पंचांचे संकेत आमच्यापर्यंत येत आहेत. आता कुठे धाव संख्येला सुरुवात होती आहे. अतिरिक्त धाव येते आहे वाईटच्या स्वरूपात. त्याची नोंद लगेच आमचे आकाश करतायत. धावफलकाला सुरुवात. एक षटक एक विकेट आणि एक धाव हे समीकरण या मॅचचं आपल्याला पाहायला मिळत आहे. धर्मवीर प्रतिष्ठान चांदीप हा संघ सध्या आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आत फिल्डिंग करताना. पुन्हा एकदा लाईन खराब आहे. त्याचा फायदा उचलला जाईल का. डायरेक्ट हिट जर चुकीच्या एंड कडे थ्रो झालेला आहे असं दिसतंय. वाईट बॉल आणि एक धाव म्हणजे 2 धावा या परिपूर्ण खेळल्या जात आहेत. 3 धावा स्कोरबोर्डवर लागल्या जात आहेत. जयेशला आपण पाहिला भरपूर वेळा या खार्डीगावमध्ये त्याने क्रिकेट खेळलंय. चांगला बॅटर आहे. चांगला गोलंदाज आहे. चांगला क्षेत्ररक्षक आहे. या तिन्ही क्षेत्रामध्ये त्यांनी नेहमीच आपली गुणवत्ता आहे. जेव्हा जेव्हा त्याला संधी मिळाली चांदीप टीम कडून खेळण्याची तेव्हा त्याने ते स्वतःला सिद्ध केलंय आणि आज तो प्रसिद्ध झालेला आहे. कारण म्हणतात ना की मैदानाच्या आत तुम्ही स्वतःला सिद्ध करा. प्रसिद्ध करण्यासाठी आम्ही बसलोय. 3 धावा 1 विकेट. अजूनही कुठला बॉल नाहीये. दुसऱ्या षटकाला प्रारंभ झालाय. सागर आहे स्ट्राईक एंड वरती. त्याच्यासाठी 2 क्षेत्ररक्षक आपल्याला ऑन साइडला डीप मध्ये दिसत आहेत. एक आहे क्षेत्ररक्षक डीप मिड विकेटला आणि एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑन क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आणि एक क्षेत्ररक्षक आता ऑफ साइडला डीप एक्स्ट्रा कव्हर ठिकाणी प्रोटेक्शन आहे ते चौकार षटकार रोखण्यासाठी. चला वेळ खूप जातोय त्याचं देखील भान ठेवा. स्पर्धेचा शेवटचा अंतिम दिवस आपण या स्पर्धेचा पाहतो. जी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते जाणता राजा चषक. पटका खेळायचा होता मोठा. त्या पद्धतीने खेळून काढला. एक धाव तर घेतली आहे. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. एका धाव समाधान मानावं लागतंय सागर या बॅटरला. आणि त्यांचा संघ या सिंगलने जाऊन पोहोचतो एकूण 4 आकड्यावर. त्यानंतर आपण पाहिलं तर जो आई गावदेवी अंबोडे संघ होता जो भाताने गटामधून पहिल्या दिवशी खेळला होता त्याने चांगलं प्रदर्शन केलं होतं. पण मी म्हटलं ना की नवीन दिवस नवीन संघर्ष घेऊन येतोय. कालचा दिवस वेगळा होता. कालचं वर्ष वेगळं होतं. हे नवीन वर्ष आहे. नवीन संघर्ष घेऊन आलाय. वाईट बॉल सोडून दिलाय. चांगला माइंड सेट आहे फलंदाज राहुल याचं की अवंतर धावा मिळतात त्या आपल्याला घ्याव्या लागतील. कारण पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं अक्षय बाद झाला. त्यानंतर एकही धाव त्या षटकामध्ये आली नाहीये. जयेशाला थोड्या अवंतर धावा तो देतोय त्या का ना घ्याव्या. कारण संधी देतोय त्या संधीचा फायदा आपण का घेऊ नये हा प्रश्न सतत विचारत हा बॉल सोडून दिलाय.
चर्चा सुरू होती. जयेशला काहीतरी काळमंत्र दिलेले आहेत. पाहूया त्या काळमंत्राचा, त्या चर्चेचं फळ या पुढील बॉलमध्ये कशा पद्धतीने आपल्याला दिसतंय. धावसंख्येचा विचार 5. त्या पद्धतीने खेळून काढलाय हलक्या ताताने. गली रिझर्व मध्ये एक धाव मिळते आहे. शॉर्ट ठरला एक धावावर समाधान व्यक्त करतोय. त्याला माहित आहे की 5 षटकांच्या मॅचेस आहेत. एकाच ओव्हरमध्ये आपण धावा कमवू शकतोय, कारण 5 षटकाच्या मॅचेस मधल्या की एका ओव्हरमध्ये मॅच बदलतंय आणि बऱ्याच वेळा या टेनिस क्रिकेटमध्ये आपण त्या बदलताना पाहिल्या आहेत. आणि अंबोडी संघाकडे ती शक्ती आहे, ती चांगली बॅटिंग आहे, तो चांगला माइंडसेट आहे. आणि जर त्या चांगल्या माइंडसेटने खेळलेत तर एक चांगलं टार्गेट आपल्याला पाहायला मिळेल संदीप टीम समोर. पाहूया काय घडतंय, काय बिघडतंय, किती धावा होत आहेत. फटका फसला, खेळाडू जेल खाली आणि इथे सागरच्या खेळीला लागतोय फुल स्टॉप. दुसरा विकेट बाद. विकेट बाद झालेला आहे. दोन संघामधला हा मॅच सकाळच्या सत्रामधला आपल्याला पाहायला मिळतोय. आई गावदेवी अंबोडे आणि पहिला पण धर्मवीर प्रतिष्ठान सांदीप बाताने गटामधून पुढे आलेले दोन संघ सकाळच्या सत्रामध्ये झुंजतात टॉप 5 मध्ये जाण्यासाठी. या स्पर्धेतील एक पारितोषिक आपल्या नावावर नक्की करण्यासाठी हा संघर्ष आहे चेंडू फळीचा. कारण जेव्हा या स्पर्धेचा विचार आला, या स्पर्धेची चर्चा झाली, या स्पर्धेसाठी या सर्व संघांनी स्वप्न पाहिलंय, मला जाणता राजा चषक जिंकायचा आहे. पुढील बॉल चांगला तेज तर्रार, काहीच कळलं नाही. न्यू बॅटर मैदानाच्यात अनिकेत गेला याला. तर स्वप्न प्रत्येकाने पाहिलंय, कारण म्हणतात ना की सपने वो नहीं होते जो हम सोते हुए देखते हैं, सपने वो होते हैं जो हमें सोने ना दे. पाहूया त्या स्वप्नांचा पाठलाग आज कोण करतोय. पुढील बॉल पाहायला मिळेल आपल्याला जयेशचा. या दरम्यान आपण पाहिलं जोरदार अपील आणि अपील इथे घेतली गेली आहे आणि विकेट इथे दिलेला आहे. चला पंचांचा निर्णय जो काही असेल आपण मान्य करावा. गेली 5 दिवस आपण पंचांची निर्णय मानलेले आहेत. आमंत्रित गटामधून आपण हे दोन संघ पाहतोय. नुकतीच माहिती आमच्यापर्यंत पोहोचलेली आहे. थँक्यू प्रमोदजी. अजून एका विकेटचं होतोय पतन. 3 गडी बाद, धावा फक्त आहेत 6. थोडी टेन्शन मध्ये आहे, परंतु तिथे आमच्या स्टँड मध्ये जो रतन राजू स्टँड आहे ना तो खूप खुश आहे, कारण सकाळच्या सत्रामध्ये क्रिकेटच्या मॅच सुरू झाली आहेत आणि आपली कामं सोडून सगळी कामं उरकून तो मात्र इथे त्या निसर्गाच्या सानिध्यामध्ये या क्रिकेटचा आनंद घेतोय. असे स्टँड असतात प्रत्येक स्पर्धेमध्ये. मी सपाला परिसरामध्ये स्टँड भरपूर पाहतोय. तिथे आम्हाला एक शेट माणूस स्टँड जास्त पाहायला मिळतोय. टेंबी खडव या ठिकाणी पाहिलं होतं आणि प्रथम माझ्या निदर्शन आलं होतं, मी पाहिलं होतं ते डोंगरी प्रीमियर लीगला. तिथे एक शेट माणूस स्टँड उभारला गेला होता. पाहूया पुढील जयेश सज्ज होतोय. न्यू बॅटर अविनाश आलाय. पटका तर चांगला आहे. इंटू द गॅप लॉंग ऑफ पट्ट्यामध्ये क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण बघा किती चांगली आहे. चपळाईने चेंडूचा पाठलाग केला, चेंडूला कलेक्ट केलं आणि लगेच गोलंदाज जयेशच्या हातामध्ये फेकून दिलं. 2 षटकांचा खेळ यथोचित पूर्ण झालेला आहे. प्रथम फलंदाजी करताना अंबोडी संघ आपल्याला पाहायला मिळतात 3 विकेट आणि धावा आहेत त्या फक्त 7. येणारी 2 षटकं आहेत त्यात किती येतील तत्पूर्वी वळूया आपण डीजे चैतन्यकडे आणि येऊया नंतर या मॅच कडे. पुढील मॅच ज्या 2 संघामध्ये खेळली जाणार आहे रिपोर्टिंग करून ठेवायचं आहे. सत्यनारायण कोपरी आणि NCC नारंगी. आपण बोलूया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 12 मध्ये झाल्या 7, अजून 18 बॉलचा खेळ बाकी आहे.
अविनाश आणि राहुल हे दोन बॅटर मैदानाच्या आत आहेत. संतोष पुन्हा एकदा सज्ज होतोय. चांगली लाईन, चांगली तेज तर्रार लाईन, काही समजलं नाहीये. जो फलंदाज 5व्या क्रमांकावरती मैदानाच्या आत गेलाय अविनाश, प्रयत्न तर करतात ते बिगिट करण्याचे, परंतु तसा बॉल देखील आला पाहिजे बॅट वरती, कारण हा संघर्ष आहे त्या चेंडू आणि फळीचा, त्या बॉल आणि बॅटचा. इथे संघर्ष सध्या नाही. पुन्हा एकदा आडव्या पट्ट्याने स्लोवर वन. बघा पहिला बॉल पाहिला खूप तेज आला, खूप वेगवान होता, आणि या चेंडू पाहिला संतोषने की अविनाश आहे तो मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करणार आहे, त्याच्यामुळेच त्यांनी या बॉलला संत केलं. त्याची जी गती होती ना तिला थोडंसं मंदावलं आणि पुन्हा एकदा डॉट बॉल आपल्याला पाहायला, कारण ह्या पहिल्या इनिंग मधील पहिलं षटक त्याने विकेट मेडन हाताळलं होतं. तो संतोष गोलंदाजी मार्गावर आहे. सुरेख लाईन यॉर्कर पद्धतीने टाकलाय. एकच धाव मिळेल. एक धाव मिळते. धावसंख्येत हलकासा बदल, 8 धावा. बरीचशी पारितोषिकं आहेत आज खेळाडूंसाठी. तुम्हाला गॉगल्स देखील दिले जातील, टी शर्ट देखील दिले जातील, कारण या मॅचच्या माध्यमातून कदाचित मॅन ऑफ द मॅच आहेत, परंतु अजून एक पारितोषिकाच्या माध्यमातून तुम्हाला ते टी शर्ट कमावण्याची संधी आहे. अजून एक पारितोषिक आहे जिच्यातून आपल्याला मैत्री ऑप्टिक आमचं उपस्थित आहे, रमेश दादू पाटील, त्यांच्याकडून तुम्हाला गॉगल देखील दिले जातील. ते पारितोषिक कशा पद्धतीने कमवायचं हे षटक संपल्यानंतर आपण त्याची चर्चा जरूर करणार आहोत. तत्पूर्वी मैदानाच्या आत महत्त्वाची मॅच सुरू आहे, कारण त्यांना डिस्टर्ब होऊ नये, कारण या मुलांनी भरपूर मेहनत घेतलेली आहे टॉप 10 मध्ये पोहोचण्यासाठी, आणि अजून एक मेहनत त्याने करायची आहे टॉप 5 मध्ये जाण्यासाठी. संतोषचा पुढील बॉल, चांगला फटका आणि चेंडू स्टँड मध्ये, आणि आजच्या दिवसातील पहिलाच षटकार. षटकार येतोय, थोडासा धावसंख्येला आकार येतोय, धावसंख्या डबल फिगर मध्ये पोहोचली आता अंबोडे संघाची 14. शतपटक्यांची गरज आहे. बघा लगेच तातडीने क्षेत्ररक्षणामध्ये फेरफार केला गेलाय. ऑफ साईडला पाहिलं आपण एक डीप एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफ पट्ट्याच्या मध्ये एक क्षेत्ररक्षक आहे. ऑन साईडला आपण पाहिलं लॉंग ऑन आहे, त्यानंतर मिड ऑन आहे, मिड विकेट आहे, आणि एक लॉंग लेग पट्ट्यामध्ये एक क्षेत्ररक्षक आहे. पाहिलं पुन्हा एकदा तेज तरार बॉल ऑफ साईडच्या बाजूने, म्हणजे उजवी इष्टी जी आहे ना तिथे जेव्हा गोलंदाजाने गोलंदाजी केली तेव्हा त्यांना यश मिळलंय, आणि इथे आपण पाहिलं की मिळालं यश. हा बॉल गेला डॉट स्वरूपात निघून. षटकार खाला होता अगोदरच्या बॉलमध्ये, कारण तो बॉल पहिला आपण मिडल स्टंप होता आणि थोडासा शॉर्ट होता, त्याला चांगला खेळून काढला मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये आणि 6 धावा कमावल्या गेल्या. पुन्हा एकदा माइंड सेट चांगला होता संतोषचा, त्याने आपल्या लाईन लेंथ मध्ये बदल केला. चांगला बॉल, चांगला खेळून काढलाय, पण डी झोन कडे वाटचाल करतोय. जवळपास आपण पाहतोय आमच्या आकाश आम्हाला माहिती देतात की 3 षटकांचा यथोचित खेळ संपन्न होतोय. पहिल्या डावामधील 2 संघामधला अंबोडे आणि चांदीप, आणि 3 षटकानंतर धावा आहेत त्या एकूण 16 धावा. 3 विकेट आपण पाहिले होते. अक्षय आज काही करू शकला नाहीये, 0वा बाद झाला. त्यानंतर राहुल त्याच्या साथीला सलामीला गेला होता, तो मात्र 1 षटकाराची 1 सिंगल आणि 1 डबल मिळून 9 आकड्यावरती खेळतोय. त्यानंतर सागर देखील 1 धाव करून मैदानाच्या बाहेर गेलाय. त्यानंतर अनिकेत आला, अनिकेत देखील 0वा बाद झालेला, आणि अविनाश आणि राहुल ही जोडी मैदानाच्या आत आता आहे. या दोघांवर ती दारोमदार आहे, कारण 4था आणि 5वा म्हणजे मिडल ऑर्डर मैदानाच्या आत आलेला आहे. जो सलामीला गेला होता फलंदाज राहुल याच्या सोबतीने 2 षटकामध्ये अजून किती धावा येत आहेत त्याची चर्चा होईल, ते आपल्याला पाहायला मिळेल. किती धावांचा टार्गेट असेल सकाळच्या सत्रामध्ये, टॉप 5 मध्ये कोण जाईल, बरेचसे प्रश्न आहेत. दोन षटकांचा खेळ बाकी आहे. अंबोडे आणि चांदीप 2 संघ झुजतात. स्वप्न या दोघांनी देखील पाहिलेलं आहे. रात्रभर झोप लागली नसेल की आज मला रविवारचा दिवस खार्डीला पोहोचायचा आहे, जाणता राजा चषकामध्ये जाऊन आम्हाला जिंकायचं आहे आणि टॉप 5 मध्ये जाऊन एक ट्रॉफी, म्हणजेच या खार्डी गावामधून आम्हाला खाली आज जायचं नाही आहे. पाहूया आजचा दिवस कोणाच्या नावे असेल. टॉप 5 मध्ये कोण जाईल, अंबोडे की चांदीप. हलक्याच हाताने खेळून काढलेला आहे बॉल. 1 धाव मिळती आहे. स्ट्राईक वर आपण पाहिलं राहुल याला आणलं जात आहे.
धावसंख्येत हलकासा बदल. धावा होता त्या 17. 11 बॉलचा खेळ अजून बाकी आहे. 11 5 षटकं सकाळच्या 17 40 पर्यंत आकडा जावायला हवा. मॅच पाहायला मिळेल विनी. जर तो आकडा गाठला गेला तर नक्कीच चांगलं क्रिकेट या मैदानावरती आपल्याला अंबोडे टीम कडून चांगली गोलंदाजी आहे. चांगला फटका अलंग द कार्पेट खेळून काढलाय. मिडॉन क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आहे. चांगली फेकी देखील आहे. तातडीने केली जाते आहे. एकच धावा समाधान मानावं लागतंय. धावसंख्येत बदल होतोय. धावा होता त्या 19 18 धावा. पुढची मॅच आहे. अनाउन्समेंट करतोय सत्यनारायण कोपरी. आपण टॉस बॉक्स मध्ये हजर राहा आणि NCC नारंगी संघाचा कर्णधार आपण देखील उपस्थित राहा. पुन्हा एकदा त्या पद्धतीने खेळलाय. डायरेक्ट हिट लागेल का? परंतु नाही. खूप रनिंग बिटवीन द विकेट पाहिले आपण. खूप तेज होती. राहुल आणि अविनाश याची धाव परिपूर्ण केली गेली आहे. धावसंख्येत हलकाचा बदल झाला. 19 सिंगल येत आहेत. एकच षटकार आपण पाहिला होता. दडपण आहे, दबाव आहे, कारण टॉप ऑर्डर चालला नाही आहे. तिसऱ्या क्रमांक फलंदाजाला तो बाद झाला स्वस्तात. त्यानंतर चौथ्या क्रमांकाला तो देखील स्वस्तात बाद झाला. कारण काय होतं की संतोष याची ती उत्तम गोलंदाजी. पहिल्या षटकामध्येच त्याने जो धावांचा डोंगर रचायला हवा पायथ्याशीच अडचणी निर्माण केल्या. त्याच्यामुळेच आपण पाहिलं की आता चौथ्या षटकाचा खेळ सुरू आहे. त्यातील 3 बॉल संपलेले आहेत आणि धावा आहेत फक्त स्कोर बोर्डवरती 19. यावेळेला फटका चांगला आहे. मिडॉनचा क्षेत्ररक्षक फक्त बनेल प्रेक्षक आणि चेंडू जाईल प्रेक्षकांच्या स्वागतासाठी. षटकार राहुल. एक आलाय त्याच्या पाठोपाठ दुसरा. हाय हँडसम ब्युटीफुल षटकार. आली पाठोपाठ 2 षटकार म्हणजे आमचे मैत्री ऑप्टिक रमेश दादू पाटील यांच्याकडून तुम्हाला एक गॉगल्स झालेला आहे. धावसंख्येत आपण विचार केला धावा आता या षटकाराने झालेल्या आहेत 31 31 धावा. आता कुठे माहोल गरम झालाय. आता धावा येताना दिसत आहेत. आता कुठे माझ्या डाव्या साईडला जो खेळाडू कक्ष आहे ना तिथून आता टाळ्या बसतात की आमचा संघ आता या मैदानाच्या आत आहे ना तो थोडा गरम होतोय, चांगल्या स्थितीमध्ये येतोय. फटका फसला फटका फसला फटका फसला आणि फलंदाज फसला. 2 षटकार आले होते ते 2 बॉल होते राहुलचे. मात्र हा बॉल होता मोहितने सांगलं की हा बॉल माझा होता. विकेटचं पतन. मैदानाच्या पाण्याची व्यवस्था करा. सकाळचं दमट वातावरण आहे पण दमट वातावरणामध्ये आपल्याला इथे गरमीचा देखील त्रास होतोय आणि तो खेळाडूंना होऊ नये त्याची दक्षता घ्या. वॉटर इज लाईफ, पाणी हीच जीवन म्हटलं जात आहे. चांगलं होतं परंतु प्रयत्न थोडासा यावेळेला कमी पडला. राहुल मैत्री ऑप्टिक रमेश दादू पाटील सलग 2 षटकार मारा, 1 गॉगल कमवा आणि मॅन ऑफ द मॅच जो खेळाडू घेईल ना त्याच्यासाठी देखील गॉगल आहेत. आणि त्यानंतर आपण पाहिलं आमचे AP टेलर्स अनिल पाटील यांच्याकडून देखील सलग 3 षटकारांची हॅट्रिक मारा आणि त्यांच्याकडून एक चांगला जर्सी AP टेलर्स या लोगोचा तुम्ही मिळवू शकतायत. ती मिळवायची गरज आहे, ती कमवायची गरज आहे. सध्या स्थिती पाहिली आपण 31 आहे. विकेट हॅट्रिकला देखील गोगल दिला जाईल. सर्व हॅट्रिक मारा आणि आमचे मैत्री ऑप्टिक आज त्यांचा रविवारचा दिवस आहे, आज त्यांचं ऑप्टिक खुलं आहे तुमच्यासाठी. विकेट हॅट्रिक, चौकाराची हॅट्रिक, षटकाराची हॅट्रिक ते पाहायचं आहे. ते चांगलं क्रिकेट या खालडीगामध्ये नेहमीच पाहिले आपण. आणि जेव्हा प्रत्येक स्पर्धेमध्ये आपण पाहिले ना तर मैत्री ऑप्टिक हे पुढे येताना दिसत आहे. त्यांचा नेहमीच हातभार असतो प्रत्येक स्पर्धेमध्ये आणि त्यांच्याकडून ते चांगल्या क्वालिटीचे गॉगल्स
आपण खेळाडूंना देतोय, मात्र त्या खेळाडूंनी त्यासाठी प्रयत्न करायला हवे. इथे प्रयत्न सुरू आहेत धावा कमावण्याचे. चांगला फटका होता का खेळायचं होतं, चांगला बॉल होता हा, चांगला फटका. कारण का म्हटलं की हा फुलटॉस बॉल होता, फुलटॉस बॉल होता, खेळायचं होतं परंतु जमलं नाही. न्यू बॅटर जो गेला होता मी गोलंदाज आलाय आणि नवीन फलंदाज जो गेलाय मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 6 वरती पंकज गेलेला आहे मैदानाच्या आतमध्ये. अविनाश आणि पंकज ही जोडी आहे निर्धारित. आता पाहिलं आपण हे शेवटचं षटक आहे. धावा 32 पाहायला मिळतात 32. आई गावदेवी अंबोडे या संघाची. हेलिकॉप्टर उडायचं होतं MS धोनी स्टाईल, ते लँड व्यवस्थित झालं नाही आहे कारण कनेक्शन झालं नाही आहे. चेंडू आणि फळीचा निर्धाव बॉल जातोय. शेवटचं षटक आहे, प्रयत्न तर करायला हवे, कमीत कमी माझ्या मते 40 पर्यंत पोहोचायला हवं. 4 बॉल आहेत अजून त्यांच्याजवळ. 32 धावा स्कोरबोर्डवरती पाहायला मिळतात आपला ऑन स्क्रीन. प्रयत्न झाला पण डी झोन कडे चेंडू उचली घेतोय. जास्त काही धावा मिळणार नाहीये. मागचा भाग आपण पाहिला तर डीप थर्ड मॅन, डीप फाईन लेग हा एरिया आहे, तो डी झोन आहे, डिक्लेअर झोन आहे. पण येणाऱ्या काळामध्ये मी मागील वर्षी देखील सांगितलं होतं की येणाऱ्या काळामध्ये हे मैदान तुम्हाला पूर्णपणे पाहायला मिळेल. डी झोन निघून जाणार थोड्याच कालावधीमध्ये, त्याची देखील चर्चा झालेली आहे, मीटिंग झालेल्या आहेत. त्याच्यासाठी थोड्याच दिवसामध्ये काम देखील सुरू करण्यात येणार आहे. चला टॉससाठी या कोपरी टीम, नारंगी टीम. चांगला बॉल यॉकवर पद्धतीने टाकला, एक धाव तर घेतली जाईल. दुसऱ्याचा प्रयत्न करणार का? करायलाच हवा, प्रयत्न करायलाच हवा, कारण आता तुमच्याकडे जास्त चेंडू शिल्लक नाही आहेत. शेवटच्या षटकामध्ये आपण आहात. 2 धावा मिळत आहेत. धावसंख्येत हलकासा बदल होतोय. धावा होत आहेत त्या 36. 4 विकेट, 4.4 बॉलचा खेळ, 5 षटकांच्या मॅचेस आपल्याला पाहायला मिळत आहेत. जाणता रजा चषक DBN लाईव्हच्या माध्यमातून प्रेक्षकांना घर बसल्या पाहायला मिळतोय. आणि त्यात आजच्या फायनलच्या दिवसामध्ये पहिला मॅच जो आहे आई गावदेवी अंबोडे आणि धर्मवीर प्रतिष्ठान सांदीप या 2 संघामधला आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटच्या 2 बॉलचा खेळ बाकी आहे. नारंगी कोपरी चला या लवकर. फटका चांगला इंटू द गॅप, परंतु क्षेत्ररक्षण आहे. चांगली फेकी तातडीने, कुठलीही संधी नाही दुसऱ्या धावेची. सिंगल. धावसंख्येत बदल 37. शेवटचा बॉल पहिल्या डावामधील. दोन्ही संघांनी लगेच चला आमचा टॉस बॉक्स जो आहे तिथे उपस्थित राहा. NCC नारंगी आणि सत्यनारायण कोपरी या दोन्ही टीमसाठी खार्डी गावाच्या स्पर्धा खूप लकी असतात आणि आज हे दोन्ही संघ एकमेकांसोबत खेळताना दिसतील. शेवटचा बॉल निघून गेलाय वा निर्धाव स्वरूपात, म्हणजेच पहिला 5 षटकांचा इनिंग अंबोडे टीमचा संपलाय, संपुष्टात आलाय. 37 या आकड्यावर 38 करायची आहे. धर्मवीर प्रतिष्ठान सांदीप या टीमला 30-38चं समीकरण कोण सोडवेल हा प्रश्न आहे. कोण जिंकेल आणि कोण हरेल हा प्रश्न आहे. कोण जाईल टॉप 10 मधून टॉप 5 मध्ये हा प्रश्न आहे. या तिन्ही प्रश्नांचं उत्तर मिळेल आपल्याला थोड्याच वेळात आणि ते उत्तर देण्यासाठी नक्कीच मायक्रोफोनवर आमंत्रित असतील माझे सहकारी मित्र. या पालघर जिल्ह्यातील एक बुलंद आवाज, नुकतंच ज्यांना पालघर भूषण मिळालं आहे, माननीय प्रमोदजी शेडगे साहेबांचा आवाज आपण पुढील इनिंगसाठी ऐकूया. चला दोन्ही संघाचे कर्णधार या आपण लवकर. टॉस बॉक्स जो आहे आपण तिथे आपण नाणेफेक करून घेतोय. चला दोन्ही संघाचे कर्णधार या आपण. पहिला डाव तर संपलेला आहे 37 धावांवरती अंबोडे संघाचा. आता चांदीप संघाला करायचे आहेत 31, 38 धावा. दुसरा मॅच आता थोड्याच वेळात त्याची नाणेफेक केली जाईल, जिथे एका बाजूला असेल सत्यनारायण कोपरी हा संघ आणि एका बाजूला असेल NCC नारंगी. दोन्ही संघाच्या कर्णधारांना आम्ही आदरपूर्वक टॉस बॉक्समध्ये आमंत्रित करतोय.
सकाळच्या सत्रामध्ये पाहिलं आपण सर्व स्टँडमध्ये आमचा प्रेक्षक राजा इथे सज्ज आहे आणि जर पाहिलं आपण तर आमचा रतन राजू स्टँड आज खूप गर्दी आहे तिथे. आमचे कॅमेरामॅन त्यांना देखील आपण घ्या आपल्या कॅमेरामध्ये. जो एरिया आपण पाहतोय लॉंगॉफ पट्ट्याचा रतन राजू स्टँड आहे, खुश आहेत आणि आज खास करून या स्पर्धेसाठी त्यांनी आपला अमूल्य वेळ दिलेला आहे. बघा ऑन स्क्रीन आपल्याला ते पाहायला मिळत आहेत. डोंगराच्या कुशीमध्ये बसलेले आहेत, निसर्गाच्या वातावरणामध्ये बसलेले आहेत आणि दुपारच्या वेळेमध्ये मी देखील असेल तिथे जॉईन होतोय त्या निसर्गाच्या सानिध्यामध्ये आनंद घेण्यासाठी. चला या दोन्ही सगळ्याचे करण्यात या आपण, जास्त वेळ वाया जाणार नाही आहे कारण सध्या आपण पाहतोय व्यासपीठ देखील सर्व आमचे गावकरी ग्रामस्थ सर्व आमचं यंग ब्रिगेड या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी सज्ज आहे. जाणता राजा चषक 2025-26चा शेवटचा दिवस. चला या वेळ जातोय कारण आज या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे, स्पर्धेचा अंतिम दिवस आहे. $37 38चं लक्ष आमचे प्रबोधजी शेडगे देखील सज्ज आहेत. चला थोडा वेळ आपण त्यांना संधी देऊया आणि त्यानंतर आपण वळूया टॉसकडे. थँक्यू व्हेरी मच आदरणीय संदीपजी भोईर. हॅलो हॅलो चेक. थँक्यू व्हेरी मच संदीप भोईर यांचा आवाज आपण ऐकतायत या स्पर्धेमध्ये. त्यांचा मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करूया. या सकाळच्या सत्रामध्ये सर्वांना शुभ सकाळ, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. अतिशय चांगली दर्जेदार ही स्पर्धा. जाणता राजा खार्डी अतिशय सुंदर आणि भव्य दिव्य असं आयोजन नियोजन लाख मोलाच्या स्पर्धेमध्ये आपण शेवटच्या दिवसामध्ये पोहोचलेलो आहोत. अंतिम सामना फायनल मॅच. आदरणीय सन्माननीय महेशजी भोईर साहेब आणि त्यांची संपूर्ण टीम आजच्या दिवसामध्ये अतिशय मेहनत कष्ट आणि प्रचंड मेहनत घेऊन या स्पर्धेला प्रतिभेला व्यासपीठ दिलं गेलंय. तो आजचा दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. विजेतेपद कोण पटकावेल याकडे सर्वांचं लक्ष वेधित राहणार आहे. सेकंड इयरमध्ये चॅम्पियन्स कोण बनेल हे संध्याकाळचं सत्र ठरवेल. खेळ तो वाचेल या तंत्रावर आजकालचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं आणि त्या अनुषंगाने आज आपण पाहिलं तर आमंत्रित गटाला पहिल्या दिवसामध्ये प्राधान्य दिलं गेलं होतं. त्यामध्ये 2 संघ पुढे आले. धर्मवीर प्रतिष्ठान चांदीप आणि आई गावदेवी अंबोडे. राहुल पाटील जास्तीत जास्त स्ट्राईक मिळाली नाही परंतु निलेश मडवीने जो झेल टिपला समाजसेवक अप्रतिम ग्रेट कॅच. पहिलाच बॉल फार भन्नाट वेग पाहायला मिळतोय का म्हणून या खेळाडूला ऑल इंडिया ओपन या टीममध्ये इन्व्हाइट केलं जातं. एक ग्रामीण भागातून सितारा नवतरुण उभारता सितारा खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. अव्वल दर्जाची स्पर्धा रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये एक मॅन ऑफ द मॅच ज्याला मिळाली होती तोच गोलंदाज पाहायला मिळतोय राहुल पाटील. संतोष मडवी एका साईडला दादा पिंट्या या नावाने जास्तीत जास्त प्रेम मिळालंय. एक नंतर मेल दुसऱ्या रनसाठी प्रयत्न नाही आहे परंतु हा झेल फार महत्त्वपूर्ण होता. कॅचेस विन द मॅचेस. रॉकी ग्रुप चषकाला 3 दिवसांचा आढावा घेत जवळजवळ 35 ते 40 झेल सुटलेले आहेत. हा सुद्धा एक रेकॉर्ड पाहायला मिळतो टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर. पहा ॲक्शन रिप्लेमध्ये पहा. प्रवीण पाटील आम्हाला दर्शवत आहेत स्क्रीनवर. एका हाताने झेल टिपण्याचा प्रयत्न केला आणि अखेरकार शेवटच्या मोमेंटला आपण पाहिलं तर त्याचेच बंधू अक्षय चुकी करतायत. चांगला बॉल होता. अचूक टप्पा भेदक मारा. फॅब्युलस बॉलिंग. राहुल पाटील यासाठीच ओळखला जातो ज्या पद्धतीने तो गोलंदाजी करतो. त्याचा बॉलिंग रनअप पहा आणि त्यानंतर नॅचरल डिलिव्हरी लेग कटर. हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. थोडासा बॉल टॉस झाला आणि सरळ बॉल निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. 3 बॉलच्या समाप्तीनंतर 1 रन. चांगला बॉल होता. चांगला बॉल पाहायला मिळतोय. 1 रन तर मिळेल
एकच धावेवर सॅटिस्फाईड होत असताना संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 2 या धावसंख्येवर बॉल फेकून झाले ते 4 संत गतीने सुरुवात अतिशय दोन्ही संघ बलाढ्य आहेत दोन्ही संघ मातब्बर पाहायला मिळत आहेत परंतु इथे जो जीता वही सिकंदर नॉकआउट स्पर्धा आहेत आणि इथून जर तुम्हाला अजून पुढे खेळायचं असेल तर विजयी फार महत्त्वाचा भाग असेल संतोष मडवी पिंट्या यावेळेला सेन्सिबल क्रिकेट खेळत असताना डी झोनमध्ये चेंडू वळतोय तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 3 रन आकाश पाटील आमचे गुणलेखक अतिशय चांगली माहिती देत असताना प्रत्येक दिवसामध्ये आपण पाहताय आज 6वा दिवस सलग या स्पर्धेचा चला NCC नारंगी टीमचा कॅप्टन आणि श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी या 5 बॉलचा खेळ झालाय संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 3 या धावसंख्येवर पहिलं षटक हे प्रगतीपथावर आहे पहिल्या षटकामध्ये शानदार गोलंदाजी राहुल पाटीलच्या द्वारे संतोष मडवी भिवंडी परिसर सुप्रीमो ट्रॉफी खेळणारा हा ग्रामीण भागातील पहिला खेळाडू आपल्या विभागातील पाहायला मिळाला स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक असेल हे जे स्वप्न आहेत ना प्रत्येक खेळाडूचं मात्र पूर्ण होण्यासाठीच बनलेले आहेत चांगला बॉल तेज तर्रार रफ्तार का सौदागर काय गोलंदाजी केली आतापर्यंत रफ्तार का राजा राहुल पाटील अंबोडे एक्सप्रेस काय बॉल डिलिव्हर्ड केला यावेळेला अप्रतिम 148 kmph एवढा मात्र प्रतिवेग आपल्याला पाहायला मिळाला या बॉलचा पहिल्या षटकाचा खेळ झालाय पहिल्या षटकामध्ये 3 बॉल डॉट आले 3 रन्स आणि इकॉनॉमी जर आपण पाहिली तर 3ची पाहायला मिळाली आता येणारे बॉल आहेत 24 आणि 24 बॉलमध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या अजून सुद्धा आपण पाहू शकतायत जवळजवळ 35 घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक सितारा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय जनता राजा चषक आपण पाहत आहेत अतिशय चांगली मेहनत प्रत्येक आयोजकांनी घेतली गेले महेशजी भोईर यांच्या नेतृत्वाखाली या स्पर्धेचं अप्रतिम आयोजन अप्रतिम चांगला फटका आहे ऑन द अप खेळला गेलाय क्लास वैभवचा यावेळेला पाहायला मिळतोय सरळ चेंडू निघून जाईल 4 धावांकरता मेल खणखणीत सनसनाटी सुस्वागतम चौकार रिप्लेमध्ये पहा वेग चांगला होता परंतु वेगेचा फायदा उचलला ऑन दी अप खेळला गेला मिडल स्टंपला येऊन थोडंसं ऑफस्टंपच्या बाहेर आले आणि अतिशय चांगला हा ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळतोय वैभव गेली 2 ते 3 वर्ष आपण पाहिलं तर वैभवने खूप चांगलं प्रभावित केलंय चांगला बॉल आहे का नाही राकेश राऊत सर वळतायत आणि सांगतायत वाईट बॉल वाईट +1 2 रन्स मिळतील संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 9 रन्स ऑन दी बोर्ड लागल्यात आहेत चला दोन्ही टीमचे कॅप्टन वारंवार तुम्हाला सूचित केलं जातं अन्यथा तुम्हाला 4 षटकांचे सामने खेळायला मिळतील याची दखल घ्यायची आहे कारण आयोजकांकडे तेवढा वेळ नाही आहे तुम्ही जर वेळेवर उपस्थित राहिला तर तुम्हाला 6 षटके सुद्धा खेळवतील परंतु वेळेचं बंधन आपण पाळायला पाहिजे कारण वारंवार तुम्हाला सूचना दिल्या जातात तुमच्यासाठी जे व्यासपीठ निर्माण केलं गेलं आहे फायदा हा शब्द आयोजकांच्या डिक्शनरीत नाही आहे यावेळेला आपण पाहिलं तर टप्पा पडल्यानंतर थोडासा बाउन्स मिळाला होता आणि सरळ चेंडू निघून जाईल विकेट किपरच्या हातामध्ये तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर डॉट बॉल संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 9 या धावसंख्येवर संपूर्ण खार्डीचे ग्रामस्थ मंडळी कारण खार्डी गाव म्हटलं तर हे माणुसकीचं माहेरघर असलेलं हे या गावाला ओळखलं जातं दोन्ही आता मात्र यावेळेला 4 षटकांचे सामने जसं सांगितलं तसं लगेच टॉस करण्यासाठी आले तुम्हाला 5 षटकांचे सामने सुद्धा खेळायचे आहेत आणि वेळेवर सुद्धा नाही यायचं आहे तर हे कुठेतरी क्रिकेटला एक कलंक लागतो त्यामुळे मात्र वेळेवर तुम्ही हजर राहा बोरिवलीवरून
खऱ्या अर्थानं बोईसरवरून पंच या ठिकाणी येत आहेत वेळेवर, तर तुम्हाला सुद्धा वेळेवर येणं तेवढंच अनिवार्य आहे. 9 धावा यावेळेला ऑन साईडला दादाचा हा फटका सरळ चेंडूला फेकून दिलाय. आभाळाला गवसणी घालणारा ब्रँडेड पॅटर्न शॉट षटकार. दॅट्स अ नॉट अ शॉट, दॅट्स अ स्टेटमेंट बाय पिंट्या. चांगला फटका आहे. डी बॅकवर्ड पॉइंटला बॉल वळतोय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 1 रन आणि दुसरी रन सुद्धा परिपूर्णता पाहायला मिळेल. तिसऱ्या रनसाठी पलटले. तिथून मात्र वैभव डेंजर एंडकडे आहे. अक्षयने पुन्हा एकदा चुकी केली. चुकीला माफी नाही आहे. पहा हे टॅलेंट आहे. जिथे 2 धावा होत्या तिथे 4 धावा पळून पूर्ण केल्या गेलेत. हे टॅलेंट फार कमी जणांकडे आपल्याला पाहायला मिळतं. आणि संतोष मडवी जसजसं त्याचं वय वाढत जातंय तसतसं मात्र त्याचं शानदार क्रिकेट बहरत चाललंय असं म्हणायला वावगं ठरणार नाहीये. फिल्डिंग चांगली केली होती, नो डाऊट अबाउट इट. त्यानंतर आपण पाहिलं तर ॲक्शन रिप्लेमध्ये अगदी खूप सुंदर पद्धतीने आपण पाहिलं. चेंडूला स्टॉप केलं. मॅग्निफिसंट फिल्डिंग, परंतु 4 धावा काही रोखू शकले नाहीत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 19, अर्धा धावसंख्येचा पल्ला पार केलाय. आता धावा सेव्ह कराव्या लागतील तुम्हाला, बॉल डॉट करावे लागतील, परंतु संतोष मडवी थांबणार नाहीये. चांगला बॉल होता. व्हाईट यॉर्कर यावेळेला जरूर पाहायला मिळतोय. 1 रन तर मेल. 1 रन बॅट अँड बॉलचं कोणत्याही प्रकारचं कॉर्डिनेशन नाही आहे आणि त्यामुळे बाईच्या स्वरूपात 1 रन मेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 20. पंकज या गोलंदाजाच्या खऱ्या अर्थानं पर्सनॅलिटीकडे जाऊ नका. काय गोलंदाजी करण्याचा मनसुबा बाळगलाय. 16 रन्स तर दिलेत आतापर्यंत. शेवटचा बॉल. 20 रन झालेत. या बॉल नंतर टॉसच्या दिशेने जाऊया. ऑन साईडला खेळला गेला. मिस टायमिंग स्ट्रोक बिटवीन द गॅप. एका हाताने चेंडूला स्टॉप केले. तेवढीच चांगली फिल्डिंग आणि फेकी होते. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 षटकांचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या 21च्या घरामध्ये जाऊया. टॉस टाइम. बॉल आहेत 18 बॉलमध्ये 17. O2 संदीप भोईर. थँक्यू प्रमोद. विनंती करतोय व्यासपीठावर जितेश किणी यांच्या शुभ हस्ते आपण कोपरी आणि नारंगी या 2 संघाला करतोय नाणेफेक. टॉप 5 मधून प्रवास पूर्ण करायचा आहे. टॉप 5 मध्ये जाण्यासाठी बघूया, कारण 10 आणि 5 चा प्रवास जितेश किणी आहेत त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाते. नारंगी कॉल देणार. टेल्स असा आवाज आलेला आहे आणि टेल्स आलेला आहे. नारंगी संघ जितेशजी आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. नाणेफेक जिंकलाय. 5 षटकांच्या मॅचेस आहेत. निर्णय काय आहे? क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षण करताना जास्त काही विचारत नाही आहे. समोरच्या संघाला नेहमीचा प्रश्न समोरच्या विचारत किती धावपंत रोखण्याचा प्रयत्न? 30-35 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे, तो प्रयत्न तुमचा सफल हो. तुला भरपूर शुभेच्छा. कोपरी संघ तुला देखील शुभेच्छा, कारण मनोगत घेत नाही आहे. आपल्याकडे वेळ कमी आहे, कारण मैदानाच्या आत टॉप 5 मधला पहिला मॅच देखील सुरू आहे, जिथे अंबोडे आणि चांदीप हा लढतोय. पुढील मॅच मध्ये लढणार आहे. एका बाजूला नारंगी हा संघ असेल आणि एका बाजूला कोपरी हा संघ असेल. तर कॉल जिंकलेला आहे नारंगी संघाने आणि त्याने प्रथम स्वीकारलाय क्षेत्ररक्षण. ओव्हर टू मिस्टर प्रमोदजी. थँक्यू व्हेरी मच संदीपजी. या वेळेला आपण पाहतायत प्रेझेंटेशन बॉक्समधून मात्र जरूर न्यूज दिली गेली त्यांनी. 21 धावा झालेत. आता सामना बॅलेन्सिंग आहे. अप्रतिम चांगला फटका ऑन द ऑफ खेळला गेला आहे. अतिशय चांगला ग्राउंड स्ट्रोक पाहायला मिळतोय. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 22 या धावसंख्येवर. राहुल एका साईडने खूप चांगली झुंज देत असताना पाहायला मिळतोय. कडवी टक्कर दोन्ही टीमच्या माध्यमातून, परंतु संतोष मडवी टायगर अभि जिंदा आहे असंच म्हणायला लागेल, कारण ज्या पद्धतीने त्यांनी बॅटिंग केले, बॉलिंग केले, अप्रतिम सेन्सिबल क्रिकेट. ऑन साईडला खेळत असताना मनगडाचा चांगला वापर केला आहे. 1 रन मिळेल. एकेरीने संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 23 या धावसंख्येवर. सामना अजून सुद्धा बॅलेन्सिंग पाहायला मिळतो. इथून जर विकेट आली, डॉट बॉल आले तर कदाचित सामन्यामध्ये
पलटवार होऊ शकतो, परंतु त्यासाठी प्रचंड कष्ट घ्यावे लागणार आहेत गोलंदाजाला, क्षेत्ररक्षकाला, विकेट किपरला. यावेळेला स्क्वेअर ऑफ द विकेट खेळला गेलाय. फिल्डरच्या वरून खेळत असताना अतिशय चांगला फटका वैभवच्या बॅटमधून 2 रन्स आणि या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 25. धर्मवीर प्रतिष्ठान चांदीप टीम. आज शेवटचा आणि अंतिम दिवस. अतिशय चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. आज शंकरजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत व्यासपीठावर. जगनजी पाटील साहेब यांना आपण पाहू शकतायत. यावेळेला अप्रतिम फोर्स केलं या बॉलला, वेगेचा फायदा उचलला, परंतु तेवढाच उमेदीने झेल टिपला गेला. फलंदाज बाद. वैभवच्या खेळीला पूर्ण विराम. बॅक टू द पॅव्हिलियन. गॉन. वेलकम बॅक. 25 धावा झालेत. इथून विकेट्स आणि डॉट बॉल या गोष्टी फक्त मायने राखतील गावदेवी आंबोडे या टीमला. तर एका साईडला वैभवने चांगली सुरुवात करून दिली. सलामीवीर कसा असावा, आघाडीची जोडी आणि बिनीची जोडी कशी असावी हे आत्तापर्यंत दोन्ही बॅटरने दाखवून दिले गेले. सर्व खेळाडूंना घेऊन चालणारा खेळाडू संतोष मडवी पिंट्या यांना आपण पाहतायत, तर निलेश मडवी यांना सुद्धा आपण पाहू शकाल, जे सर्व खेळाडूंना घेऊन चालतायत. आणि जयेश किनी. चांगला फटका आहे, ऑन साईडला खेळला गेलाय. फटका तर छान आहे. लॉंगॉनमध्ये फिल्डर येतील पंकज. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मेल आणि या सिंगलच्या साह्याने धर्मवीर प्रतिष्ठान चांदीप टीम जाऊन पोहोचते 26 धावा. येणारे बॉल आहेत तुमच्यासाठी 12 आणि 12 बॉलमध्ये विजयासाठी 12 रनची आवश्यकता आहे. विनायक भोईर मॅचचा आनंद घेत असताना आज मोहनजी माळी, त्यानंतर ज्ञानेश्वरजी साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. नागेजी पाटील असतील, त्यानंतर प्रकाशजी कदम यांना सुद्धा आपण पाहू शकतायत. जनार्दन भगत यांना सुद्धा आपण पाहतायत. ही संपूर्ण मात्र मंडळी आहे जी प्रेम करणारी मंडळी. संपूर्ण महेशजी भोईर यांचा परिपूर्ण मात्र आपण पाहतायत ग्रुप आहे. जाणता राजा हा ग्रुप दोस्तीच्या दुनियेतली राजी माणसं कमावलेली आहेत. या ग्रुपने माणुसकीचं नातं कसं जोपासायचं हे सातत्याने आपण पाहिलेलं आहे. जाणता राजा चषक खार्डी प्रत्येकाला हवीशी स्पर्धा पाहायला मिळते. मोलाचा सिंहाचा वाटा नेहमीच प्रभाकर शेठ पांडुरंग पाटील साहेबांचा या स्पर्धेच्या माध्यमातून म्हणा, समाजसेवेच्या माध्यमातून राहिलेला आहे. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. शैलेश असतील, जय असतील, चांगली मात्र मेहनत त्यांची सुद्धा अफलातून पाहायला मिळते. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 27 धावा. 27. विजयासाठी 11 रनची आवश्यकता आहे. गोलंदाज सागर. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. मिस टायमिंग स्ट्रोक आहे केतनचा. विकेट मिळेल का? आणि यस, विकेट डाऊन. फलंदाज बाद. अशाच प्रकारच्या विकेट्स मिळवाव्या लागतील तर सिंगल डबलला भर देतील का फलंदाज यावेळेला बाद. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 27 या धावसंख्येवर. बॉल फेकून झाले ते 1. 11 बॉल आणि 11 रनची आवश्यकता आहे. 8 बॉलमध्ये 13 संतोष मडवी. आतापर्यंत जबरदस्त अंडरस्टँडिंग बॅटिंग करत असताना जयेश किनी मात्र तिथूनच आपण पाहिलं तरी इशारा केला की डावकुऱ्या त्याच्या फलंदाजाची आता नितांत गरज आहे खेळपट्टीवर. अनुभव आहे, पुराणा चावल असं म्हणायला वावगं ठरणार नाही आहे. संतोष मडवी 2 ते 3 मॅन ऑफ द सिरीज बाईक, ज्याच्या नावावर अनेक उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज. काय ती फिटनेस अप्रतिम आतापर्यंत पाहायला मिळतोय. क्लीन बोल्ड, व्हॉट अ डिलिव्हरी. एक्सप्रेस बॉल यावेळेला पाहायला मिळतोय सागरचा. सरळ यष्ट्यांचा वेध घेणारा हा बॉल आणि खऱ्या अर्थानं जणू काही या बॉलने स्टंपची गळाभेट घेतली की काय. फलंदाज बाद. 27 ला 3. जयेश किनी 0 वर. बॅक टू द डगआउट. गॉन.
त्यात एक रनअप तर एक बॅटिंग स्टान्स आपल्याला पाहायला मिळतो आणि अगदी बॉल ह्या वेळेला मिडल स्टम्प्सच्या बाजूने लेग स्टम्प उद्ध्वस्त केला आणि जबरदस्त हा बॉल डिलिव्हर करत असताना मॅग्निफिसंट डिलिव्हरी क्लास. प्रवीण पाटील DBN लाईव्हच्या माध्यमातून ही संपूर्ण आपण पाहू शकतायत ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकलात. न्यू बॅटर मोहित मडवी पुढे येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. विद्यमान सरपंच आदरणीय सन्माननीय या ठिकाणी उपस्थित होताना किरणजी बाळकृष्ण पाटील साहेब त्यांचं सुद्धा करूया आपण सुस्वागतम. क्रिकेटवर नितांत प्रेम असणारी ही मंडळी. मोहित मडवी मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, हलकीशी बॅटची एज लागलेली आहे. विरल नायर सर त्या ठिकाणी लेग स्क्वेअरचे पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत. पॉप्युलर अंपायर म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते, कारण खार्डी गावापासूनच त्यांची सुरुवात जी बेमिसाल झाली आणि पाठीमागे त्यांनी वळून पाहिलं नाही. 42 ते 44 गोलंदाजांना बंदी आणली होती त्या काळामध्ये. 2016-17चं ते पर्व गाजवलं होतं. तिथून मात्र खूप ग्रामीण भागामध्ये आपण पाहिलं तर खूप सुधारणा झाली गोलंदाजीमध्ये. आता बॉल आहेत 9 आणि 9 बॉलमध्ये 10 रन. ॲक्शन रिप्लेमध्ये पहा ज्या पद्धतीने गुडघ्यावर बॅलन्स करत खेळण्याचा प्रयत्न केला. हलकीशी बॅटची एज घेत ऑफ स्टंप पिचिंग होता. 28-3. पुन्हा एकदा बॉलर तयार. उलटॉस बॉल होता यावेळेला आपण पाहताय बॅकवर्ड पॉइंटला बीट करत बॉल निघून चाललाय. सरळ बाउंड्री लाईनचा वेध घेणारा हा चौकार, संघर्षाचा चौकार. लेझी क्रिकेट पाहायला मिळालं. 4 रन. ताराचंद भोईर हे सुद्धा मॅचचा आनंद घेत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अवी यांना सुद्धा आपण पाहू शकाल. त्यानंतर भरपूर असे जे या स्पर्धेचे आयोजक आपल्याला पाहायला मिळत आहेत. सागर भोईर मॅचचा आनंद घेत आहेत. टॉस बॉक्स मधून ऑन साईडला कलात्मकतेचा आविष्कार दाखवणारा हा खणखणीत चौकार. गुड शॉट. सात बॉल आणि 2 रनची आवश्यकता आहे. काय पिंट्या. दादाने मात्र जबरदस्त बॅटिंग केले. दादा या नावाने जास्तीत जास्त पसंती मिळाली. लेग ग्लान्स करण्याचा प्रयत्न होता, पायावर जाऊन चेंडू आदळला. इथे विकेट मिळेल का तर नाही. पोचलेत अक्षय, थोडेसे लेट झाले. लेग बाईचा इशारा राकेश राऊत सरांकडून येत असताना कालपासून जॉईंट होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. किरण केणे सर बोईसर वरून खास करून तारापूर कांबोडे या ठिकाणाहून येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 37-3. 4 षटकांच्या समाप्ती अखेर 6 बॉल आणि 1 रनची आवश्यकता आहे. आज दर्जेदार क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल, परंतु वेळेकडे सुद्धा तेवढंच लक्ष असणं फार गरजेची गोष्ट आहे. तुम्हाला 5 षटकं दिली जातील. 4 षटकं ही 20 मिनिटातच फेकली गेली पाहिजेत, याची आपण दखल घ्यायची आहे. यानंतर टायमर सेट केलं जाणार आहे, याची दखल घ्या. अन्यथा 1 ते 2 षटकांपर्यंत सामने येतील. त्यामुळे आपण इथूनच आत्तापासूनच जर एक प्रामाणिक प्रयत्न केला टायमरचा तर डेफिनेटली शेड्यूल मात्र आज चांगल्या पद्धतीने पूर्ण होईल. 6 बॉल आणि 1 धावेची आवश्यकता आहे. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न आणि कसं घेऊन चालायचं संघाला हे मात्र संतोष मडवीने नवतरुणांना पुन्हा एकदा दाखवून दिलंय. डाऊन दी अर्थ कसं राहायचं, कारण अलीकडच्या काळामध्ये 1 ते 2 मॅन ऑफ द मॅच घेतल्यानंतर खेळाडू हवेत जातात, परंतु तसं न करताना आपण पाय जमिनीवर ठेवून चांगलं क्रिकेट खेळा. मग क्रिकेट तुम्हाला कितपर्यंत पोहोचवेल याचा नेम नाही आहे. अभिनंदन धर्मवीर प्रतिष्ठान टीम. निलेशजी मडवी स्पेशली खुश असतील आज आपल्या संघाच्या कामगिरीवर. समाजसेवक म्हणून ज्यांची ओळख आणि इथून संपूर्ण चांदीपकर खुश होताना पाहायला मिळत आहेत. राजदंड उचलून गर्जना